मराठी स्टँडअप आणि स्टोरी टेलिंगच्या सीनमधील सगळ्यात मोठा शो लावलाय आपण. जॉब किती लोक करतात हात वर करा. आज मी आग वाकणार आहे. 4 वर्ष होतो मी कॉर्पोरेटमध्ये, 4 वर्ष आणि 7 दिवस. माणूस दुःखाचे दिवस मोजून ठेवतो, सुखाचे मोजत नाही, म्हणून एक्झॅक्ट सांगितलं. जॉब बी वाईट नाही बरं का, अजिबात मोटिवेट होऊन कुणी रिझाईन टाकायचं नाही. मी तुझं घर चालवा येणार नाही, हसायचं गप घराकडे जायचं. आपल्याला EMI भरायच्यात, लय इन्फ्लुएन्स व्हायचं नाही. ठीक आहे, HR आले कोण? HR हात वर करा. ओके, डोंट वरी, मी जोक मारणार नाही. मी त्या स्टँडअप कॉमेडीमधील नाही की जे HR वर 5 जोक मारून व्ह्यूज मिळवतात. हां, HR बी कामच करतोय, तो बी टॅलेंट न लागताय का? फुकट नाही लागला तो. बरं झालं. आता हा जोक का मारला माहितीये का? आता दिवाळी येते, कुठला तर HR मला शो कराय बोलवल. ही पोरं कोण आहेत माहितीये का? जेव्हा MSCIT किंवा कुठल्या कॉलेजच्या पोरींचं मार्क लावतात का नाही नाव, तिथं जातात, बॅनर खाली नाव सर्च करून रिक्वेस्ट टाकतात. ही ह्यांचं टिंडर आहे, टिंडर लाईट. सुधरा केड्यांनो, मर्द जात तुमच्यामुळे बदनाम आहे. इथं आम्ही इमेज बनवतोय, मर्द लय स्ट्रॉंग, मर्द इंडिपेंडंट. ह्यो म्हणतोय गाप, मी पुकी हाय. जी जनरेशन आता जन्माला आलेल्या पोरांना तुमचं लय कौतुक वाटतं मला, लय कौतुक. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बाउंड्री सेट केल्यात. मला ह्याच्या पुढे बोलायचं नाही. आम्ही ठरवायचो, मारायचं ब्रेक घेऊन मारायचं, ब्रेक घेऊन मारा. आमची बाउंड्री एवढीच होती, पप्पा 2 मिनिटं थांबा, ही सुजलंय आता, इकडून मारा. आम्ही बाउंड्री एवढीच घेऊ शकलो. आधी आम्हाला वाटायचं एकतर्फी प्रेम, कट्टर प्रेम. नंतर कळलं अयो त्याला प्रेम नाही, दिलजले म्हणतात. मग दोन्ही बाजूने प्रेम करायला लागलो. मग नंतर कळलं आईला फ्रेंड्स, नंतर फ्रेंड असताना एक बेस्ट फ्रेंड बी ठेवा येतो. आणि आता नवीन कळतंय सिच्युएशनशिप. एवढे प्रॅक्टिकल कशी लोक? मला जर कोणी सांगितलं ना गाडीवरून जाताना स्टँड लागलंय, मी त्याच्या प्रेमात पडीन की वाचावला तुम्हाला. तुम्ही सिच्युएशन वाईज पुरुष बघितला का दोस्ती कशी करतो? तुला माझं दुःख कळलं? वय बघा सराचं माझं, मी कवळा निब्बा 15 वर्षाचा. हा, तुला कसं कळलं म्हणे? अ तुकडी म्हणजे थोडी हुशार, ब तुकडी म्हणजे सेमी, आणि क तुकडी म्हणजे डायरेक्ट संजय दत्तची आर्मी होती का नाही KGF मध्ये. अधीरा ना, अधीराची गँग सगळी ती. एकानं खांब म्हणून थांबायचा, सलग 7 जण थांबते ती. हे ना ह्याच्या मांडीत त्याच्यात डोकं घालायचं आणि लांबनं एक जण पळत येणार. उसेन बोल्ट बी असाय त्याच्या पुढं. आणि पळणारा काय ठरवून येतो माहितीये का? 3 नंबरचा माझा दुश्मन आहे, माझी उडी 2 नंबरवर बी नाही गेली पाहिजे आणि 4 नंबरवर बी नाही गेली पाहिजे. माझी उडी 3 नंबरच्या मानगुटीव गेली पाहिजे. आणि माहिती ना, ती घोडी फुटली की डाव संपला. आलो बसलो. आता मला कळतंय की हे काय कदमाचं निष्ठान आहेत ना. मी कोपररावला लाईन सुटली, आम्ही जिंकलो. तो मला म्हणला मी लक्षात ठेवीन. ठेव म्हणलं. मी बी हुशार, मी चिरगोडीला शेवटी थांबलो. आता मी शेवटी थांबलोय, पहिलाच येऊन जर माझ्यावर चढला तर सगळी टीम हारणार ना, बरोबर ना? त्याला पुढंच जायला लागणार. हे आगाव बोड्याचा आलं, माझ्याच मनगुटी बसलो. आणि बसून काय म्हणते माहितीये का? टीम हारली तर चालेल, पण ह्याला आज मी कुतावणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एखाद्या पुरुषाचा अपमान केलाय, एखाद्या व्यक्तीचा अपमान केलाय आणि तो सहन करतोय, ती रात्री डायरी घेऊन बसले, काय गेम टाकायची आता? गप ऐकत नाही त्यो. तुम्ही विचार करा, मी ती कदमाचा किस्सा आज 12 वर्षांना सांगतोय, अजून कदमाला विसरलोय का मी? 12 वर्ष झाली तरी सांगतोय, अजून मला रुततं ते. झालं 12वी नंतर लय कॅज्युअल होतो. 11वी 12वीचा किस्सा तुम्हाला माहिती आहे. पहिलं प्रेम कसं झालं ते तुम्हाला माहिती आहे. गणपतीचा आशीर्वाद कसा घेतला हे तुम्हाला माहिती आहे. माहित नसलं जाऊन बघा, व्ह्यूज वाढतील, पैसे येतील. मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात ऍडव्हेंचरस गोष्ट काय होते सांगा? हे तर बोलू शकता. फॅमिली आम्ही गेलोच नाही कधी. बिझनेसमॅन होता ना आमचा पप्पा.
मंगळवारी सुट्टी असायची, आमचा पप्पा मंगळवारी पण दुकान उघडं ठेवायचा. का तर जेव्हा बाकीच्यांची दुकानं बंद तेव्हा आपल्याला बिझनेस येईल, धंदा सेट होईल. पप्पानं सुट्टी घेतली नाही म्हणून आपल्याला आयुष्यभराची सुट्टी आहे. हे आम्ही नाही गेलो कधी. पप्पावर मी मोस्टली फिरायला जायचं टाळायचो लहानपणी. आमच्या पप्पांचं टुरिस्ट गाईड म्हणून जर पप्पा लागलं ना कुठं आमचं, तर ती 5 मिनिटात सगळं दाखवून देतात. हा ही काय, यात काय खास आहे का? चला पुढचा स्पॉटवर चला. ही काय, मी लहान असताना इथं आलतो, हे काय खास नाहीये. ही पाणी आटलं इथलं, इथं काय आहे तेव्हा? चला ही हॉटेल काय बरोबर नाही, घरी जाऊन जीव. अहो आपलं घर 180 किलोमीटरवर आहे. घरचं चांगलं असतंय. मिडल क्लास फॅमिलीचा हाच प्रॉब्लेम आहे. घरी ह्याला पंजाबी खायचंय, हॉटेलला घरचं खायचंय. काय टाळ्या वाजवल्या बायकांनी. दुःख, माझं दुःख मांडलं तुम्ही. मानणार. मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात ऍडव्हेंचरस गोष्ट जर काय होत असेल ना, तर स्वतःच्या पोराचं करिअर लोकांचे रिलेटिव्ह ठरवतात. पोरग सुरेश भोसल्याचं, शीतल भोसल्याचं करिअर ठरवते अख्खी गल्ली. येतोय ते सांगतोय कॉमर्समध्ये जाऊ दे, लय स्कोप आहे. दुसरा येतोय म्हणतोय त्याला पगार किती आहे. सगळं होऊन मॅक्सिमम वोट ऑडियन्स पोलमध्ये मिळले इंजिनिअरिंगला. तुम्ही हृदयावर दगड ठेवून टाळ्या वाजवल्यात हे मला माहिती आहे. 4 लाख भरल्यात त्याच्या टाळ्या आहेत ह्या मला माहिती आहे. आणि आमचा पिरियड असा होता, काही काही जोक तुम्हाला कळायला थोडा वेळ होईल, म्हणजे 5 मिनिटं लागतील. कारण मोबाईलच्या जमान्याच्या आधीचे जोक आहेत ना, प्रोसेस व्हायला जरा लोड लाग. तर आमच्या वेळी ना म्हणजे इतका भारी माहोल होता 2012, 11, 12, 13 की प्रत्येक राजकारणी उठायचा आणि असा एक डोंगर बघायचा आणि त्या डोंगराकडे बघून असा हातवर हात ठेवून म्हणायचा, किती भारी डोंगर आहे ना हा, इथं एक इंजिनिअरिंगचं कॉलेज टाकूया. असं करत करत ह्यांनी अख्ख्या पुण्याला, अख्ख्या महाराष्ट्राला टेकड्या गायब केल्या. इंजिनिअरिंगची कॉलेज टाकली. इंजिनिअरिंगची कॉलेज टाकली की मार्केटिंग टीम झाली ऍक्टिव्ह. स्कोप कशाला? इंजिनिअरिंगला. स्पेलिंग लिह म्हटलं तर जमणार नाही, ज्यानं रेफर केलंय त्याला. आणि जाईल ती म्हणतो एकतर कम्प्युटरला जा, नाहीतर ITच जा. प्रत्येकाचा हिच दुसरं कोण रेफरच करा ना. आमच्या घरात 40 काका काकी इंजिनियर होतो. 40 म्हणतोय मी, म्हणजे 20 अशा जोड्या. आणि ती वेळेत पासआउट झाली ना पोरं. टॅलेंटेडच होती ती. म्हणजे ती पोरं कशी होती की पप्पांनी जर गाडी घेऊन आली तर गाडी काढणार, त्यातला सेल काढणार, वायरी काढणार, परत आहे तसं जोडणार. मी गाडी खोलायचो नाही, कारण मला माहिती माझी वायर बी फिट बसणार नाही. आणि शॉकिंग न्यूज म्हणजे माझ्या पप्पाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. पप्पा म्हणायचा तू बहुतेक दवाखान्यात बदललाय बरं का भैया. लय डीप बोलतात घरातली. तुमच्यासाठी आहे फॉलोअर सेलिब्रिटी. हे घरी काय आहे तवा, घरी बरमुड्यावर बनायलावरच बसायला लागतं आम्हाला. पण काय वेगळं नाही, सगळ्यांच्या घरी सेम आहे. आणि मला लय वाटतं ना माझे फॉलोअर वाढले, व्ह्यूज वाढले, जरा जमिनीवर राहिलं पाहिजे. मी लगेच पप्पाला कॉल करतो, पप्पा जमिनीवर जाणतो डायरेक्ट. म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये ही रियालिटी चेक लय डेंजर असतो. हवेत जाऊन देत नाही, ग्राउंड हंबल. आम्हाला कोण कधी भेटलं म्हणतात सर तुम्ही लय हंबल आहे. मी म्हणलं नाही मला तसा ट्रेनच केलाय लहानपणापासून. मला घरापासून तसं म्हणजे मारलं नाही लय पप्पानी, पण माझा काका मारायचा मला भरपूर. आणि आई मारायची तर नडगीवरच मारायची. कुणी नडगीवर मार खाल्लाय झाडून हात वर करा. सेम टीम मध्ये आपण. मार खायचा, नरड्यातनं आवाज काढायचा. नरड्यातनं आवाज आला तर डबल मार. इंडियन आयांचं मला हे लॉजिकच कळत नाही. तुझं पोरग फरशी पडलंय, ती रडतय, त्याचं नरड आवळ, त्याला डबल का मारती तू? नरड आवळ भाड्या. मग ह्यो पण एवढं होऊन परत आई सॉरी म्हणत आवडतीची भाजी करती आणि म्हणती भाड्या गिळाय. आणि जेवताना बी आपण कसं जेवतो, पण त्या मार खाल्ल्यानंतर जेवणाची चव डबल चव. अयो असू दे रे माझं बाबा, असू दे रे. आणि मला तर नेहमी एकाच स्कॅम मध्ये अडकवलाय, तू मोठा आहे तू समजून घ्यायचं, तू मोठा आहे तू समजून घ्यायचं. का सगळं प्रयोग आमच्या नासाला आणि इस्रोला जर कधी
उंदरांची किंवा माकडांची कमी पडली ना प्रयोग कराय, आम्ही थोरली घेऊन जावा आम्हाला. तुमच्या डबल आमच्या टॉर्चर केलंय. मोठ्याला टॉर्चर केलं, रडलो, आता बारक्याला बोलाय नको. मोठ्याचं करिअर चुकलं, आता बारक्याचं करिअर चुकाय नको. मोठा प्रेमात धोका खाल्ला, बारक्याला प्रेमात नको पडायला. म्हणजे आम्ही फक्त रस्ता टाकायचा, डांबर बनवायचा आणि बारका असं चालत येणार. किती लोक थोरलेत? हात वर करा. समदुःखी आपण. लहानांनी हात वर करा. हे मिडल चाइल्ड हात वर करा. अग बाबो, 18+ शो नाही हा, त्यामुळे डबल मिनिंग डायलॉग काढायचा. पण तुम्ही फक्त घरी एकदा विचारा की माझ्या जन्माचा पर्पज काय होता. मधला असतो ना तो लय सहन करतो. बारक्याचा शर्ट मोठा झाला घाल, मोठ्याचा बारका झाला घाल. दिवाळी आली तुला पुढच्या दिवाळीला घेऊ. आणि मधलंच पोरग घर चालवतं, बॅलन्स करतं, रागीट नसतं, समजून घेतं, सांभाळतं आणि अख्खं घरी एकत्र ठेवतं. बास बास, पडला ना डायलॉग छान, लावा स्टेटसला आता. बिना बहिणींच्या घरात वाढलो मी, त्यामुळं मॅनर जरा कमीच होते आमच्यात की नाही. म्हणजे नाही, खरं असतं ते सांगतो बरं. बहीण बिन असती तर मी वेल स्पोकन असतो अजून थोडा चांगला, नाहीतर मग बहीण बी माझ्याकडेच बोलली असती. ह्या दोन्हीतलं एक काहीतरी झालं असतं, कारण माझा इन्फ्लुएन्स जास्त आहे ना. म्हणजे एक ट्युशन टीचर होते आमचे, माझी भाषा सरांनी अडॉप्ट केली, पण सरांची भाषा मी अडॉप्ट नाही केली. सर म्हणला तू येडायस, तू काय तो वेगळाच होणार म्हणले. माझ्या त्या सरला लय कॉन्फिडन्स होता माझ्या. मला म्हणायचे तू पंतप्रधान होणार. लय बोगस. म्हणजे काय काय शिक्षक असतात ना तुम्हाला फुल कॉन्फिडन्स देतात. गोळे सर पण तसे होते आमचे. झालं घरी 10वीत मला 86.39 असं काहीतरी मार्क पडले. बेस्ट ऑफ 5 मुळे पडले तर मला. नाहीतर आपली लायकी 72ची बी नव्हती. खरं आहे ते सांगतोय मी. मॅच बाजूला राहिला ना आमचा उद्धार झाला. पण पप्पाला कुठं कळतंय की पोराचा मॅच बाजूला राहिलाय माझ्या. काउन्सिलिंग सेशन चालू होतं माहिती का. तुम्ही जेव्हा 10वी आणि 12वी पास होता का नाही, तेव्हा आयसीयूत कसं पेशंटला एक जण भेटा येतो, तसे रिलेटिव्ह भेटा येतात. काय बच्चा, काय बेटा, तोंडाव बच्चा बेटा, मागं गाबडं म्हणतं ही आपल्याला. हा, बसल्याचं गाबडं म्हणतं ही. आणि तो काय ठरवलंयस मग तू. आमची दिदी आत्ता आहे ना US प्रोजेक्टवरती आहे आणि आत्ता आहे ना ती म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट हँडल करते. मोठं झाल्यावर कळतं US गेल्यावर टिश्यू पेपर वापरायला लागतो. सुजलाम सुफलाम आहे आपण इथं. पाणी भरपूर आहे आपल्याकडे. कणसण बिनसा खाऊन ब्लँड फूड खाऊन नाही जागायला लागत. टाक मसाला होऊ दे धुरळा. दाखवली स्वप्न आम्हाला. त्यात काका आमचं गुड नोकरी गुड छोकरी इंजिनिअरिंग झाल्यावर. पण ह्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की ह्याच्या मागचं दुःख काय असतंय. की बाबा मॅथ्स असतोय, ग्राफिक्स असतंय, हा इलेक्ट्रॉनिक्स असतंय, अप्लाइड मेकॅनिक्स असतंय. बाबा फर्स्ट इयर पर्यंत जेललंय तेवढंच माहिती, पुढचं माहित नाही. आणि आमच्या वेळी M4 पण होता माहिती का तुम्हाला. M4 म्हणजे फॅनवला 7वं बटन. कळलं का दुःख तुम्हाला. तुम्हाला सर्दी झाली फॅन 7 वर लावलाय, 7 वर पण फॅन नसतोच. तसा M4 होता. तर मी म्हणलं पप्पांना बघा आता तुम्ही म्हणाल ते मी करिअर चूज करतो असं काय नाही. तुम्ही म्हणाल ते यू नो द बेस्ट ना. आणि आमचा पप्पा M.Com पर्यंत शिकले. आणि एका बँकेमध्ये जॉईन व्हायला पप्पांना तेव्हा कॅशियर म्हणून लाच मागितली. आणि मी धन्य मानतो त्या जो कोण व्यक्ती असेल, प्रायव्हेट बँक होती त्यांनी लाच मागितली. त्यांनी लाच मागितली असते तर आज बाप्पा माझा नोकरदार असताना मी या स्टेजवर नसतो. पप्पा पेटला आमचं. ह्याच्या आईला म्हटलं इलेक्ट्रॉनिकचं दुकान टाकतो. आमच्या पप्पाची स्टोरी मी आयुष्यात एक दिवस सांगेन बघा. जत्रेमध्ये जत्रा असते माहिती ना गावाकडं, तर त्या तंबूतले पिक्चर असते तसं असते. त्याच्या आधी ना एक कॉट असायची आणि कॉटवर TV लावून पिक्चर दाखवायचे असायचे गावाकडं. आमच्या पप्पाने ते केलं. मग CDचं दुकान टाकलं. मग सायकल भाड्यानं मिळायची. 2 रुपये एका तासाचं भाडं. मग ते 1 रुपया भरायचा, अर्ध्या तासात जायचं, जेवण करायचं, जेवण करून माघारी यायचं.
ही स्ट्रगल. आणि जेव्हा आपला बाप आपल्याला सांगतो ना मी लहानपणी हे केलं ते केलं, आपल्याला वाटतं पप्पा जरा जास्तच सांगतोय का. पण 25 नंतर कळतं पप्पाने लय कमी सांगितलं, ट्रेलरच दिलाय, अजून पिक्चर कुठं माहिती आपल्याला. आणि खरंच तुमच्या चुलत्यानं पप्पानं एक पॅन्ट आळीपाळीनं घातली. एकाला दिवाळीला शर्ट घेतलाय तर एखाद्याला पॅन्ट घेतली, आणि एखाद्याला काहीच घेतलं नाही, ते धोत्रावर रानात गेले. एका पिढीचा त्याग दुसऱ्या पिढीचं लक्झरी आहे. आणि येणारी पिढी कशी टिकवणार ती तिच्यावर आहे. मला आता गॅरंटीच नाही. मला वाटते तिसरं महायुद्ध होणारच नाही. जेनझी पोरं जर उद्या लीडर झाली तर म्हणते लेट्स डू कोलॅबरेशन ना. वाय कॉम्पिटिशन. रशियन युक्रेन कोलॅब करू ना आपण. वॉर कशाला पाहिजे, आपण कल्चरल कोलॅब करू ना काय तर. पण ही समजूतदार पिढी आहे. मी सगळं परत परत सांगतो, ही जेन झी पिढी सगळ्यात समजूतदार पिढी. ह्यांना स्वतःचं हित वाजवून घेतो टाळ्या. काय झाले, प्रत्येक स्टँडअप कॉमेडियननं जेन झीवाल्यांची लेट हसली. मी तेवढा हुशार आहे, माझा ऑडियन्स जेन जी बी आहे ना त्यांना खुश ठेवायला लागतंय. माझ्या मनात काय आहे ते तुला कळणारच नाही कधी. आता 90s वाल्यांनी टाळ्या वाजवल्या, बघितलं का. इथं बसले बसले 2 टीम पडल्या. हा 90s किड हातवर करा. छान. 90s नंतर बॉर्न झाले, 2000 नंतर बॉर्न हातवर करा. 2000 नंतर जे बॉर्न आहेत त्यांनी सांगा तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख काय, हात वर ठेवून. हा मोबाईल हे दुःख आहे, देगड. फाटली गाड्याची आयो बघ दाद्या आण य. मी काय बी सर्च करणार. बर मी काय सर्च नाही करणार, मी फक्त तुझ्या इंस्टाग्रामचं एक बटन दाबणार. चालतंय य. ह्यो कॉन्फिडन्स फक्त जेनझीला आहे. 90s वाला असा झाला असता. आयो उघड इंस्टाग्राम, पासवर्ड नको दाखवू. सिंपल असतंय, त्याची कुंडली लगेच सांगतो ऑनलाईन काय आहे ती. इंस्टाग्राम उघडलंय, सर्च बार मध्ये जा, पहिल्या नंबरला ऐश्वर्या राय बच्चन आहे. झूम कर. समंता रूट प्रभू आहे, आणि हे एक डीपी आहे. बेस्ट लक, नवीन नवीन आहेस. आता ही दुसरा अकाउंट आहे मेन, त्याच्यावर नुसत्या गाड्या आहेत. ती होती पुकी साइड, ही हाय सिग्मा साइड. पण भावा मला एक क्वेरी आहे, तू 2 अकाउंट का काढल्यात. कोलॅबरेशन, मल्टिपल कोलॅबरेशन्स. क्लॅप फॉर हिम. करेज करेज. डेअरिंग आहे गाड्या. मला फळ्यावर नाही ना खडू पुसायला लावला तरी माझी फाटायची. तू 1300 पोरां पुढे आलायस. कुठं होतो आपण, इंजिनिअरिंग मध्ये. पॅरलल मजा येते ना. वरची आहेत का जिवंत. गिव्ह मी चेअर. शाबास. सगळ्यात भारी व्ह्यू वरनच, ही वर बसलंय त्यांना कळतंय. म्हणायला लागतं. माझ्या एवढा ऑनेस्ट स्टँडअप कॉमेडियन तुम्हाला भेटणार नाही. उद्या आपल्याला कोणतं रोस्ट व्हिडिओ बनवणार एक्सपोज कशाला, आपणच स्वतःला करायचं ना. लोडच नाही घ्यायचा आपण. ए दमकी, त्या स्नेहलला 2 पोर आहेत, पाहिजे का. व्हायचे मामा व्हायचे. माझ्या वर्गातल्या स्नेहलवर अडकावले येऊ. असले 65 प्रॉब्लेम आहेत ह्या पोरांचे. एक तर ज्युनियर आवडते, नाही तर सिनियर आवडते. गड्या मी खरं सांगू का तुला, लग्न झालंय 10 आहे जरा तुझ्यापेक्षा. प्रेम बी महिना हे 26 27 नंतर डेफिनेशन क्लिअर होती. त्याच्या आधी वादळ येतात आणि जातात नुसती. हा वादळ येतात, वादळे असतात ती वादळ. अयो मला रिप्लाय नाही आला, मला पॅनिक. काय केळ पॅनिक होतंय.
अजिबात. मी इथं बसतो पुरीला सांगतो, इथं बसल्या प्रत्येक पुरीला, जर तुझ्या बॉयफ्रेंडने तुला वेळेत रिप्लाय दिला, अजिबात काळजी करू नको, तो कुठं गेला असेल, ऍक्सिडेंट होईल, अजिबात लोड घेऊ नको, ते रूमवर बसले पोरांवर, मुद्दाम ऑफ ठेवलाय तू सारखी ताप देती म्हणून. लय पॅम्परिंग करायचं नाही, लाडावत्यात परत पोरं. पोरं म्हणली हा झालं. मग आमच्या घरी आले सगळे आणि मग ठरलं की बाबा ऑप्शन झालं, ऑप्शन माझ्या करिअरचं काय करायचं. सगळ्यात जास्त बोली लागली इंजिनिअरिंगवर, की इंजिनियर करा. पप्पा आमचा पहिल्यापासून म्हणतो, भैया मला तुझ्याकडून रुपयाची अपेक्षा नाही. माझ्या पप्पाचं मी शतशः नमन करतो, चरणावर डोकं आहे माझ्या पप्पाचं. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पप्पाचं नाव घेतच राहणार, कारण माझ्या पप्पानं आयुष्यात मला एकदाही रुपयाचा लोडच दिला नाही. त्यासाठी माझ्या पप्पांनी फायनान्शियल किती लोड घेतला असेल ह्याची जाण मला आहे. वयाच्या ठराविक वयानंतर मी पप्पाकडून 1 रुपया पण घेतला नाही, पण पप्पाने मला कधी सांगितलं नाही की भैया पैसे कमाव, घरी अवघड होईल, असं होईल तसं होईल. मला म्हणले तुला आवडते ती कर, कारण एकदा ठराविक वय गेलं की आवडणाऱ्या गोष्टीच करायला मजा येते, पैशाच्या गोष्टी करायला मजा येत नाही. लय कॉन्फिडन्स माझ्या पप्पाला माझ्यावर, लय. अनुईला पण होता, ते आत्ता बड्डेला कळलं मला. ठरलं इंजिनिअरिंग करायचं. क्रायटेरिया असतो माहिती आहे ना इंजिनिअरिंगला, की ग्रुप बसायला लागतो. किती मार्क असतात ग्रुपला? 100, 120, तवा 100 काहीतरी 45 वगैरे असं काहीतरी होतं. माझे काहीतरी 135 होते आणि ग्रुप बसत नव्हता. तवा आहे ना देवानं आणि सरकारनं ठरवलेलं आहे, ह्याचं प्रॉपर आपण नियोजनच लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याची स्टोरी देवानं लिहिली, तुम्ही फक्त डायरेक्टर आहे. हा, हे लय लेट कळलं. एखादा म्हणाल मी देव बिव मानत नाही, दम गड्या, देव एकट्यातच कळतो दुःखात. तू 4 चौघात जाऊन सांगणार पण नाही देव हाय म्हणून. देव आहे बाळांनो, लिटरली सांगतो. माझा डॉक्टर मला 2 महिने आधी म्हणलेला हे करिअर सोडायला लागलं, स्टेजवर जाणार नाही. आता मी सगळ्यात मोठा शो करतोय. असतंय एक. आणि लक्षात घ्या, म्हातारी माणसं सारखी सारखी देवाचं नाव तोंडात घ्यायची का नाही, त्यांचं ड्युरेशन किती लांबडं होतं बघा आयुष्याचं. रामकृष्ण हरी म्हणलाय तो 70 वर्ष जगलाय. जेव्हा म्हणला आय डोंट बिलीव्ह इन गॉड, गेलं मध्येच ऍक्सिडेंटमध्ये 27-28 वर्ष. कसं गेलं माहित नाही. हाय देव, कुठल्याही धर्माचा असतो, हाय. ठीक आहे, कूल बनायसाठी कुठलीही सोशल कन्सेप्ट एक्सेप्ट करायची नाही. भारत आपला लय प्रगत आहे. आपल्या मूळ कल्चरल रूटपासून लांब गेलो म्हणजे मॉडर्न झालो नाही. नवीन व्याख्या आहे ना, कल्चरल रूट पासून लांब गेलो म्हणजे मॉडर्न झालो. मॉडर्न आपण होतो. आपल्या बायांच्या साड्याला काष्टा होता म्हणून तर घोड्यावर घोडसळवे करून जायचा, हे तेव्हा हे होतं. प्रेग्नन्सीमध्ये बायला विहिरीतून पाणी काढायला लावायचे, एक्झरसाइज. आता त्याच्यासाठी जिमा बांधल्यात, हाय ना. मग प्रगत कोण होतं? किल्ल्यावर चढताना धाप लागते निम्म्यात, मावळं एका दिवसात मेसेज पोचवायचं. कसं असेल क्रॉसफिट त्यांचं. ह्या गोष्टी आहेत. आणि आपला शो असाच असतो, सगळं जोक नसते, त्यातून हालच 90% हसवणार, 10% औषध देऊन जाणार आणि औषधच लक्षात राहणार. ठीक आहे, झालं. आणि मग ठरलं, मग एका कॉलेजला ॲडमिशन घेतलं. त्या कॉलेजनं मला चांगलं शिक्षण नाही दिलं, पण चांगले मित्र दिले, त्याबद्दल त्या कॉलेजचं खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यातले 2 सगळ्यात भारी मित्र, आणि दोन्ही मित्रांचं नाव अक्षयच आहे. अक्षय हे नाव एवढं कॉमन आहे, एका गल्लीत 10 अक्षय राहतात, पण 10 अक्षयची वेगवेगळ्या 10 पर्सनॅलिटी. आणि का माहित का, पण अक्षय नावाची पोरं लय जोगाडू असतात. एक माझा मित्र अक्षय मगर, दुसरा माझा मित्र अक्षय शिंदे. आज मी त्यांची नावं घेतोय भीतीपोटी, कारण त्यांनी मला धमकी दिली, ती सवऱ्या तू सगळ्यांची नावं घेतो, अजून आमची नावं घेतली. अरे म्हणलं थांब जरा, अजून शाळेतच आहे मी, कॉलेजमध्ये येईल तेव्हा तुझं नाव घेईल ना. तर ही दोघं होती, ही दोघं पण ॲक्सिडेंटल इंजिनियरच. आणि तेव्हा गव्हर्नमेंटने ठरवलं फिजिक्सचा पेपर अवघड गेलाय म्हणून 10 मार्कांनी ग्रुप कमी करा. बसला ग्रुप माझा, आणि मला एक इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळलं. त्या ब्रांचचं नाव होतं प्रोडक्शन. किती लोकांनी प्रोडक्शन ब्रांच ऐकली? हात खाली घ्या. किती लोकांनी ऐकली नाही कधी प्रोडक्शन? हात खाली घ्या. मेकॅनिकलचं पप्पा प्रोडक्शन. मग ते मर्ज झालं. आणि प्रोडक्शनची पोरं कशी होती माहिती आहे का? अधीरा. पैंजण कसं वाचतंय पुरीचं ह्याच्यावर सांगायची. श्रोत्री गेली, शिंदे गेली, पोरींचा सहवासच लाभला नाही आम्हाला. सहवासच नाही लाभला. आमच्या वर्गात एक पोरगी होती आबोली म्हणून, तो भाव होता आमचा.
ब्रो फूड असं असतं ना एका ग्रुपमध्ये बघितलं ना. एखादी मुलगी चांगल्या टर्म्समध्ये एखादी मुलगी पोरांच्यात एवढी राहती की तिचं पुरींबर पटायचं बंद होतं, आणि एखादं पोरग पुरींच्यात एवढं राहतं की तिचं पोरांबर पटायचं बंद होतं. स्त्री पुरुष आहे बरं का, ही तो लय कम्पॅटेबल होत्या दोस्तीच्या बाबतीत, खतरनाक. आणि आमच्याकडे तशी होती, म्हणजे रक्षाबंधनला आम्हीच तिला राखी बांधायला पाहिजे होती. डॉनच होता त्यो. हा. आणि मग घेतलं ऍडमिशन, आणि ही 2 दोस्त पहिल्या दिवशी वर्गात बसलेत. पहिल्या दिवशी अक्षय मगर मला काय म्हणला असेल, म्हणला ही काय नसतंय बसले, BBA करू आपण, BBA. पहिल्या दिवशी म्हणतं हे मला. म्हणलं अरे पप्पानं 72,000 भरल्यात. म्हणला पण निम्म माघारी मिळणार आहेत की EBCतनं. मग 36, हे बिझनेसमॅनचं पोरग होतं ना. म्हणला 36,000 रुपये जर तू BBA ला गेला, बिझनेस टाकला, तेव्हा सांगते मला ह्यातलं काय कळत बी नव्हतं. मला डेबिट क्रेडिट बी कळत नव्हतं आलंय का गेले, तेव्हाही मला समजून सांगते बरं का. आणि त्यानं मला सांगितलं की BBA करायचं. अजून पण मी भेटलो ना, तो मला काय म्हणतो माहिती का, सवऱ्या तू माझं स्वप्न चोरलं. त्याला BBA करायचं होतं, BBA केलं मी, ती झालं इंजिनियर. थँक्स टू कोविड. एक नंबर पोरग. गाड्यांबद्दल लय वेळ त्याला, तब्येत बिब्येत ह्याच्यावरच कळलं असेल, फुल चॉकलेट बॉय पोरग. आणि कम्युनिकेशन लय भारी, भेणार नाही, कुठल्या पण पुरीशी इझिली बोलू शकणार. तो कुणाशी बोलायला गेल्यावर माझं पाय लाटलाट कापायचं की बाबा त्याला पोरगी नाही चापट मारू शकत, कारण तो उंच आहे, मी आवाक्यात आहे, फानकीन दसल. सो आपण डेअरिंगच केलं नाही कधी. आणि मग ऍडमिशन झालं प्रोडक्शनला. फर्स्ट इयरला सगळ्या ब्रांच एकत्र बसवतात माहिती ना, आणि मग सेकंड इयरला जातं इंडक्शन ट्रेनिंग सारखं नाही का, सगळे एकत्र असतात. बसलेलं सगळे एकत्र नाही, इलेक्ट्रॉनिक्सच्या पोरी मग आमच्या वर्गात बसावल्या, ENTCच्या. आणि मग तेव्हा काय खुश होऊ नका, तेव्हा पण डेअरिंग नाही झालं काहीच. 6 महिने फक्त मी लांबून पाहायचो. काय नजाकत आहे, काय ओरा आहे तिचा, काय कॅरी करते ती स्वतःला. कमी बोलतो, बायको हाणल. फॅमिली प्रॉब्लेम्स असतात बाळांनो. डेअरिंग ही तर स्टेजवर करायचं, पण सोसायचं घरी आहे ना आपल्याला. 6 महिने वाट बघितली. 6 महिन्यानंतर अक्षय मगरच्या गाडीवर म्हणलं अक्षय काय म्हणला. अरे म्हणलं हे काय, मला आवडायची. म्हणलं मग सांगणार कोण म्हणलं मला. हे सांगायचं असं, आता मी गावाकडनं आलो शाळेकडनं, असलं आपल्याला माहितच नाही, विचारायचं असतंय काय असतंय. आम्हाला एकदा चापट बसली, त्यामुळे आम्ही काय असलं डेअरिंगच केलं नव्हतं कधी. ठीक आहे म्हणला, काय विषय. आणि हे जो दरवेळी कोणाबरोबर तर वेगळ्याबरोबर बोलत असणार, वेगळ्याच मुलीबरोबर बोलणार, कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये नाही, पण नेटवर्किंग गाड्याचं एक नंबर. म्हणजे इव्हेंटला कॉल करायचंय, काय करायचंय, मटन थाळी कुठं चांगली मिळते ह्याला माहिती आहे, वेल्डिंग कुठं चांगलं मिळते ह्याला माहिती आहे, कुठं MRFचा टायर घ्यायचा ह्याला सगळं माहीत असतं त्या मित्राला, सगळं माहीत असतं. आणि अक्षय शिंदे म्हणून पोरग होतो, लय हुशार पोरग, शिक्षकाचं पोरग. 12वी पर्यंत लय भारी वागलं. 12वी नंतर गडी इंजिनिअरिंगला आल्यावर वेगळ्याच ह्याच्यात गेला. आणि मी एका क्लासला ॲडमिशन घेतलेलं, त्या क्लासचं नाव पूर्ण घेत नाही, त्या क्लासचं नावच्या शेवटी कोटा होतो. कोटा राजस्थानमधलं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की कोटाच्या लेवलचं ट्रेनिंग साताऱ्यात. कळलं का तुम्हाला. त्यावेळेला आम्हाला ट्रेन कळत होती. आणि मला 2 वर्षांना कळलं की कोटाचा मिनिंग काय आहे. मला वाटायचं कट्टा बिट्टा कसं असतं, तसं त्यांच्या भाषेत एवढा अज्ञानी मी शिकलोय. आणि 2 वर्ष तिथं. आणि ते शिक्षक यायचे, हिंदीत सगळं समजून जायचे. आणि मी म्हणा समजा सर, समजा मेरे को समजा सर. हैदराबादी पिक्चर कधी तर बघितलेला, हिंदी काही येत नव्हती. मे दावड्या, मे भाग्या, मे पाड्या, मेरे को लाग्या, लय धुक्या मम्मीनं माऱ्या फिरसे. ह्याच्या पलीकडे हिंदी येतच नव्हती. त्यामुळे गंडलं. 12वीत पण काही चांगले मार्क पडले नाही. मग ती जी मैत्री झाली ना आमची, ती लय भारी मैत्री. दीपक जाधव म्हणून एक पोरग होतो, भयानक. मी स्टेजवर शिवी देत नाही, पण बघा मी हाय ती हाय, मी सभ्य असल्याचं आव्हानत नाही. माझं पहिलं रिॲक्शन सीवीच असते कुठल्या गोष्टीला. आणि ह्याच्यावर मी काम करतोय, आणि तुम्हाला बी करायला लागणार लग्न झाल्यावर. आपण इझिली म्हणतो जा बरोबर नाही, उद्या पुढे जाऊन आपण बाप होणार आहे. आपल्या पहिल्या पोराचे जर शब्द हेच निघालं तर हाय का नाही. लय लांबचा विचार करतो मी. तर दिप्यानं मला एकदा लय घाण शिवी दिली. बघा हे कधी झाले माहिती का, इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय, 8 विषय बॅक आहेत माझं. किती? 8. 10 पैकी
मी वायडी झालोय आणि आता परत एकदा मला बाहेरनं अभ्यास करायचा आहे. पण घरी माझं डेअरिंग झालं नाही सांगायचं की मी वायडी झालोय. मी घरी सांगतोय मी कॉलेजला चाललोय सेकंड इयरला, मी पैसे बी घेतलेत आणि आता नवीन फर्स्ट इयरचं ऍडमिशन चालू झालंय. टप्प्याटप्प्यात माहिती ना नॅक राऊंड असतो, कॅप राऊंड. तर आम्ही इथं अशा पायऱ्या समजा, तर पायऱ्यावर आम्ही बसलोय, दिप्या बिप्या आम्ही सगळे बसलोय असे. आणि प्रत्येक जण याचा आत कॅप राऊंड भरायला. आणि आम्ही एकच ठरवलेलं, ह्या कॉलेजनं आपण वाट लावली, आपण ह्या कॉलेजची वाट लावायची, ॲडमिशनच होऊन द्यायची नाहीत. दिप्या म्हणलं कसं करायचं सांग बरं. म्हणलं काय नाही, पुढनं कोणी ॲडमिशनला आलं की म्हणायचं या 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 आमच्या कॉलेजमध्ये तुमचं स्वागत आहे, आमच्या पण आयुष्याला बांबू लागला, तुम्ही पण लावून घ्या. आणि पुरुष सेकंड विचारच करत नाही, रिव्हिजन बी करत नाही, डायलॉग बी पाठ करत नाही. आम्ही हाय तशी वाक्य बोलतोय. प्रतीक पाटील म्हणून एक मित्र माझा 10वीतला, त्याचा संध्याकाळी 11:30ला कॉल आलाय मला, सौऱ्या झोपलायस का? नाही म्हणलं, गोंजारा येतोस का? 11:30ला काय करणार माणूस, व्हॉट्सअप नाही काय नाही तवा. म्हणला अरे जरा पोरं मारायच्यात तुमच्या कॉलेजवरची. म्हणला कळला का प्लॉट तुम्हाला? कुठली पोरं मारायच्यात? म्हणलं हायत ती पायरी उभा असतात तिथं. म्हणलं बी स्पेसिफिक, चुकून दुसऱ्याला मारेन, मला कळतंय कुठं चाललाय हा. म्हणला काय नाही, मला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन मिळले आणि माझ्या गर्लफ्रेंडला ज्ञानश्रीला ॲडमिशन मिळत होतं आणि तुमच्या कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं. तर मी सांगितलं ज्ञानश्रीला घेऊ नको, तुमच्या कॉलेजला घे, म्हणजे आम्ही दोघं एका वर्गात येऊन आमचं रिलेशनशिप टिकल. ती तिच्या पप्पासोबत आली आणि कुठली तरी पोरं बसलेली आणि ती म्हणली या या या. आणि तिचा बाप तिथनंच निघून गेला, ज्ञानश्रीला ॲडमिशन केलं आणि ती कॉलेज आता डोंगरावर, मी पाय त्याला कसं व्हायचं रे. म्हणलं पात्या वाईट झालंय, मला कळतंय तू कोणाबद्दल बोलतोय, 2 दिवसात तुझं काम होऊन जाईल. पात्या म्हणला माफी मागितली पाहिजे पोरांनी आपली. 2 दिवसानं परत कॉल आला, मारली का नाही पोरं सावऱ्या? मी म्हणले हो बघ माझा हात शेवटी धरायला लागला मामींला, म्हणलं एवढे मारलेत मी. मला म्हणला केळ्या मला ऑलरेडी सांगितलंय स्नेहानं की तूच होतास, लाज नाही रे वाटली? म्हणला तुला लाज नाही वाटली? असं करतोस तू? मी तिथं सॉरी म्हणतो त्या दोघांना. 4 वर्ष त्यांना सेपरेट राहायला लागलं, पण नंतर एकाच कंपनीत जॉबला लागली आणि त्यांचं लगीन बी झालंय. सो खरं प्रेम टिकतं बाळांनो, मार्ग काढतं ते कसं पण, लॉंग डिस्टन्स असो कसं बी असो, काढतं मार्ग ते. आणि घराच्या शेजारचं बी टिकत नाही कधी कधी. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक त्रास देणार असतो, एक सहन करणार असतो, आळीपाळीनं करायचं असतं फक्त ते. आयुष्यभर एकाना त्रास द्यायचा सहन करायचा असं नाही, कधी तू कधी मी. लग्न झालेलं कळलं मी काय बोलली होती. ॲडमिशन घेतलं आणि आमच्या कॉलेजमध्ये आहे ना एक शिक्षक होते, त्यांचा पगार झाला नव्हता 6 महिने. आणि ऑडिटला एक टीम येते माहिती आहे ना, आणि त्या टीमला शिक्षकांना विचारतात ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, माहिती आहे ना. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला शिक्षकांना विचारतात. ते आले आणि ह्या सराचा 6 महिने पगार नाही म्हणून सरांनी चंचू पात्राला थर्मामीटर म्हणले मुद्दाम. बाळांनो हे ऐकायला नॉर्मल वाटतंय, 40 पोरं लोळत होती हसून. आयो सर चंचू पात्र हाय बिकर बिकर. मायक्रोस्कोपला टेलिस्कोप म्हणायलेत. ज्या दिवशी ऑडिट झालं त्या दिवशी गाड्यानं रिझाईन मारलं, नको म्हणले 6 महिन्याचा बदला घेतला, बदला बास. एक सर तर असा होता आम्हाला केमिस्ट्रीला, आता नाव घेणार नाही, इतका त्रास द्यायला आवडायचा त्यांना, आम्हाला इतका त्रास द्यायला आवडायचा. 4 मजली कॉलेज होतं, 4 मजली वरती आलं की म्हणायचं बसल्यावर ये, वर आल्यावर गेल्यावर म्हणायचा जा खालच्या फ्लोअरला माझा कांवा घेऊन ये ड्रायव्हर मधून. कळलं का? 4थ्या मजल्यावर बोलावल्या ग्राउंड फ्लोअरवरनं आणि म्हणतात ग्राउंड फ्लोअरवरनं माझा कांवा घेऊन ये. का माहिती का? मी त्यांची ट्युशन लावली नाही म्हणून. मी बी हुशार होतो, मी कॉलेजमध्ये कंप्लेंट दिली, कॉलेजमधल्या शिक्षकांना बाहेर ट्युशन घेणं गुन्हा असतो का नाही. दुसरा शिक्षक आउट. माझ्या टेन्युअरमध्ये लय शिक्षक गेले. होतं ते होतं, आता काय खोटं बोलायचं. वायडी पडलो, आदित्य साबळे म्हणून पोरग होतं, सलमान खानचा लय डाय हार्ड फॅन. सलमान खानचा पिक्चर आला की पहिल्या दिवशी जाणार येऊ. आता चुकून त्यांच्या हिट लिस्टवर येऊ नये मग झालं. आपल्याला पिक्चरच आवडत नाही बाबा.
डँग जोक चालतात ना आदनमधनं. मला किक बघाय घेऊन गेलं हे. रिझल्ट लागलाय. रिझल्ट ह्याचा ह्यानं बघितलाय माझा की 8 बॅक आहेत गाड्याचं. मी बघितला, मला पिक्चरला नेलंय आणि तिथं डान्स करतंय असं असं. हा, त्यानं थिएटरमध्ये 4 पानं घेऊन आलाय, पानं फाडल्या, चुरळ्या केल्या, तर असं फेकते एंट्री झाल्यावर. आणि मी असं बसलोय की काय रिझल्ट लागल, काय रिझल्ट लागल. पेपर झाला, संपला, बाहेर आलो. ही स्टोरी कनेक्ट होईल बघा मागच्या ह्याला. तुम्हाला म्हणलेलं वाईडी झालं, पप्पाचा कॉल आला. आद्या म्हणला सवऱ्या तुझ्या 8 बॅक आहेत. म्हणलं मग पिक्चरला का आणलेस? म्हणला ह्यो आपल्या दोघांचा मे बी आयुष्यातला शेवटचा पिक्चर एकत्र असू शकतो. कारण घरातली एकतर बाद्या मारतील, तू गायब होशील, नाहीतर माझ्यामुळं तुला कमी मार्क पडल्यात असं होईल. ह्या दोन्हीतलं एक काहीतर होईल. आणि मग जरा वाईडी झाल्यावर आहे ना वेगळं वागवायला चालू केलं जरा कॉलेजच्या इथल्या कॅन्टीनमधल्यांनी किंवा बाहेरच्यांनी. त्यांना आता कळलं ना की उधारी वाढणार गाड्याची. आता नोट्सच्या नावाखाली पैसे मागवू शकत नाही. वाईडी जे झालेत ना त्यांचं दुःख लय वेगळं असतं. आपले मित्र पुढं जात असतात, लहान पोरं आपल्या वर्गातली दादा म्हणत असतात, आपल्या वर्गात आपल्या एकट्याला दाढी आलेली असती, फुल आपल्याला ओल्डेज फील देण्यात येतो. उधारीवाला उधारी देत नसतो, नोट्स कोण देत नसतं. ज्या विषयात नापास झालो त्याच विषयाला परत पेपर द्यायला जाणं म्हणजे आपल्या एक्सला 3 महिन्यांना लग्न झाल्यावर परत भेटायला जाण्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे ती आपली होऊ शकत नाही, तरी पण बेस्ट विषय द्यायला आयर घेऊन जायचं. तसंच मी M2ला गेलो, ॲप्लाइड मेकॅनिक्सला पण गेलो आणि घरी सांगितलं आता काय माझ्याकडून हे होणार. बाकीची स्टोरी निवांतमध्ये आहे. हे सगळं झालं. BBA आयुष्यात आलं. BBAला ॲडमिशनला गेलो. पप्पा म्हणले ह्यावेळेस ॲडमिशनला मी तुझ्याबरोबर येणार, कारण मागच्या वेळेस मी गेलो आणि तू मला सांगितलं नाही काय करतोय ना, अवघड झालं. आणि एकदा पप्पा मला भेटायला आलं कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना, आणि मी वर्कशॉपमध्ये वेल्डिंग करत होतो. तेवढं काम मी लय इंटरेस्ट न केलं इंजिनिअरिंगमध्ये. जॉब करायला मजा यायची वेल्डिंगला. तो तांबाखू लावून बसायचा सुपरवायझर, आणि त्यानं मला कधी विद्यार्थी म्हणून वागवलं नाही, भाऊ म्हणून वागवला. म्हणजे म्युच्युअल सेम लेवलला होतो. आणि पप्पांना भ्रम झाला. म्हणलं तू वेल्डिंग का शिकतोयस? अहो म्हणलं पप्पा इंजिनिअरिंगचं बेसिक आहे, कुठलंही असो फर्स्ट इयरला सगळ्यांना करावं लागतं. हे नाही म्हणले, असं असतं म्हणले. मग काय कॉमर्सच्या पोराला पहिल्या दिवशी नोटाची गड्डी मोजायला येते. कम्पॅरिझन बघितला का? इलॉजिकल कम्पॅरिझन असतं घरात आमच्या, इलॉजिकल कम्पॅरिझन. मग तेव्हाच त्यांचं मन उडलेलं, ही पोरगं काय करेल असं वाटत नाही. BBAला गेलो, BBAला खैरे मॅडम म्हणून होत्या. गेल्या आमच्या पप्पांनी पहिला प्रश्न काय विचारला असेल, मॅडम नापास बिपास झाला तर परत पेपर द्यायला येतो ना? काय कॉन्फिडन्स डाऊन झाला असेल माझा, काय कॉन्फिडन्स डाऊन झाला असेल माझा. माझा पप्पा डायरेक्ट मला तोंडावर म्हणतोय, मॅडम म्हणले नापास व्हायचा विषय नाही, आदल्या दिवशी अभ्यास केला तरी पास होते. मी खुश. मॅडमला म्हणलं मॅडम मॅथ्स आहे का? मॅथ्स. मॅडम म्हणल्या मॅथ्स नाही पण अकाउंट्स आहे. म्हणलं अकाउंट्स काय असतं? म्हणल्या प्लस 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 मायनस मायनस मायनस. म्हणलं मॅडम थेरी आहे का? मॅडम म्हणल्या हो 50 मार्काला थेरी 50 मार्काला हे असतं. म्हणलं मग घ्या ॲडमिशन माझं. पप्पा मला म्हणतोय भैया तुला 1 2 प्लस मायनस बी जमत नाही. म्हणलं जमतंय पण रिस्क घ्यायची वेळ राहिली. आणि दातात गुलाब होता आणि शायरी होती, दातों में गुलाब आंखों में नमी, मेरे लाइफ में तुम्हारी ही कमी. आली व्हॅलेंटाईन्स डेला टाकलेला 12 लाईक होते आणि 12च्या 12 लाईक माझ्या मित्रांनी केले. त्यांनी मी कॉल देऊन लाईक करायला लावलेलं, हे लाईक कर की, फोटो टाकलाय लाईक कर की, लाईक कर की. पहिली कंपनी लेखायचं असतं. पहिलं प्रेम पहिली कंपनी तुम्ही विसरू शकत नाही. तुम्हाला वाटतं कारण हे शेवटचं आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, एक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कमी पगार असून पण आहे ना काही लोक जॉब लवकर का सोडत नाही माहिती आहे का? कारण तिथं बाकी सगळं चांगलं असतं. मी एक वाक्य बोलले, अर्थ तुम्ही काढलाय. बाकी सगळं म्हणजे कॉपी मशीन आहे, स्वच्छ टॉयलेट आहेत, लॉन आहे, कॅन्टीन चांगला आहे, मेंबरशिप कार्ड आहे, क्रोमाला डिस्काउंट आहे. तुम्हाला काय वाटलं? बघितला ना तुम्ही कशी केस लढू ह्या पुरुषांची. मी लगेच विचारतोय बाईचं नाव आलं की, आणि हे स्टेटस ठेवते सिग्मा मेलचं.
काय बी करा, पण ही चूक करू नका. तुमच्या TLला, तुमच्या मॅनेजरला, तुमच्या इंस्टाग्रामला ॲड करू नका र. तुमच्या सिक लिव्हचं खरं कारण कळेल त्याला. इकडं सिक लिव्ह टाकली तिथं नाणे घाटात नसतोय धबधब्याखाली असतो. मला हेच आवडतं, माझ्या शोला 88 वर्षाच्या आजी पण आल्यात, 8 वर्षाचं बाळ पण येतं. त्याच्या कानावर आपण अशा गोष्टी टाकतोय त्याच्या आयुष्यात त्याला काय बदल नाही काढला तर त्याला हसायला येईल. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय नाही करायचं, बाकी करायचं ते त्यालाच करायचं. कॉर्पोरेट टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. जॉब टॉक्झिक नाहीये, काही लोक टॉक्झिक आहेत. तुम्ही तुमच्या आईबापाबद्दल जर सगळ्यात भारी गोष्ट त्यांच्यावर उपकार म्हणतोय मी, तुमच्या आईबापावर जर उपकार करायचे तुम्हाला काय तर त्यांच्यासाठी करायचंय तर 2च गोष्टी, कारण त्या टोटली स्वार्थी आहेत. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या पहिली गोष्ट, आणि त्यांना वेळ द्या. ह्याच्या पाल्याड त्यांना काहीच नको.